नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण आरग जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि आरग जिल्हा परिषद गटामध्ये सध्या भाजपाला कसं सपोर्ट मिळतोय, भाजपाचं काय वातावरण आहे, इथं ज्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आहेत शोभाताई वसंत खोत यांची उमेदवारी इथं भाजपनं दिलेली आहे, ती उमेदवारी किती सक्षम आहे हे त्यांना विचारतोय। तसंच विनोद गायकवाड हे आरग लक्ष्मीवाडी गणातून इथं पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि खटाव पंचायत समिती गणामध्ये जयश्रीताई मारुती पाटील यांची उमेदवारी आहे, ती कशी सक्षम आहे हे आज आपण विचारतोय। नमस्कार। मला सांगा की आरगमध्ये भाजपची काय परिस्थिती आहे, नेमकी कसा सपोर्ट आज संतोष सुरेशभाऊंच्या फंडातून एवढी कामं झाल्यात भरपूर आपल्या गावात। या गावात आमचा रस्ता नव्हता 10 वर्षा पाठीमागे, आज सुद्धा कॉन्क्रिटिंग झाले, पाण्याचा प्रश्न पेटला, कॅनलचं पाणी सोडले। म्हणजे एकंदरीत ज्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या ज्या मूलभूत गरजा भाजपनं पूर्ण केल्यात असं म्हणायचं? हो, पूर्ण केले। बरं, मग मला सांगा, हे जर सगळ्या योजना भाजपनं पूर्ण केल्या असतील तर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून ही झालेली विकास कामं आता जनतेला मान्य आहेत, पूर्ण मान्य आहेत। बरं बरं, मग मला सांगा की या उमेदवारांना कसा सपोर्ट? 100% सपोर्ट मिळणार। दोन्ही सीटा आमच्या लीड नेणार। आर्गेतनं भरपूर, म्हणजे जिल्हा परिषद गटातनं, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, तिन्ही सीटा आपल्या येणार, पंचायत येणार 100% येणार। मला सांगा की आता ऐन वेळी आता उन्हाळा चालू झाला, आपली आरकेची यात्रा ज्या वेळेला होते तेव्हापासून लगेच कॅनलला पाणी येतं आणि तसंच वाडी वस्तीमधील जे रस्ते आहेत, गावातील अंतर्गत जे रस्त्याचे प्रश्न आहेत, पेरू रस्ते, तर सर्वांची कामं भाजपने केली तसं म्हणजे पूर्ण केले। अजून काय राहिलेले आहे ते आता भाऊ या पिरियडमध्ये करून देणार आहे, करून देणार 100%। त्यामुळं मग पाठपुरावा भरपूर करणार, पाण्याचे रस्ते म्हणा, काय आणि कॅनलचं कॅनल म्हणा, सगळी कामं पूर्ण करणार। मग याच्यासाठी कुठं भाजपची उमेदवारी गरजेची आहे? 100% गरजेची आहे। आणि आर्गेची जनता मग भाऊंच्या 100% पाठीची, भाजीच्या मुदतची 100% पाठीची, 100%। म्हणजे कुठंतरी आर्गेची जनता 100% भाजपच्या पाठीमागं आहे। पाणंद रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, वाडी वस्तीवर जाणारे रस्ते असतील किंवा इतर गावांना जोडणारे रस्ते असतील, भाजपनं सर्वांगीण विकास केलेला आहे। त्यामुळं जनता भाजपच्या पाठीशी आहे असं आता मतदारांचं मत आहे।